ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आलेले आहेत। यंदाच्या दिवाळीतली ही दुसरी भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत। याआधी मनसेच्या दीप प्रज्वलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते। जवळपास तासभर त्या ठिकाणी होते। दिवाळी फराळाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं अशी माहिती मिळत होती। त्यानंतर दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेत। नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, आजच्या भेटीचं प्रयोजन काय? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिवाळी सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे एकटेच आहेत। कौटुंबिक वाढदिवसाचा सोहळा आणि वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती आल्याची प्राथमिक जी माहिती आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकमेकांच्या कौटुंबिक सोहळ्यात आता एकत्र येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। परवा जर पाहायला गेलं तर दीपोत्सव झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि या दीपोत्सव सोहळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण कुटुंबाचं फोटो सेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण दीपोत्सव सोहळ्याचं उद्घाटन केलेलं होतं। संपूर्ण जी लाईट दादरनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात पेटते ते उद्घाटन होतं ते उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालेलं होतं। त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर शिवतीर्थावरती संपूर्ण फॅमिली जी होती, संपूर्ण जे कुटुंब होतं ते एकत्र आलेलं होतं। वेगवेगळ्या ज्या फोटो सेशन आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा एक जर पाहायला गेलं तर कौटुंबिक वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या घरी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंची या दिवाळीतली ही दुसरी भेट म्हणायला हवी। दोन्ही भाऊ एकत्र येण्याचे चान्सेस आता मनामनाने का होईना वाढतात असं म्हणता येईल। आवाज पोहोचत नाहीये आमच्या प्रतिनिधीपर्यंत असं दिसतंय। मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। यंदाच्या दिवाळीतली ही दुसरी भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही दुसरी भेट आहे। ठाकरे बंधूंची या दिवाळीतली ही दुसरी भेट आहे। पहिल्यांदा भेट झाली होती दीपोत्सवाच्या दिवशी, मनसेचा दीपोत्सव, आणि त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं। त्या दिवशी राज ठाकरेंच्या घरी फराळ सुद्धा झालेला होता। आणि आता ही दुसरी भेट राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या काकीला शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या या भेटी ह्या फार सजेस्टिव्ह आहेत। दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे पडतंय असेच यातून संकेत मिळतात असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा एकदा नंदकिशोरकडे जाऊया। नंदकिशोर, यंदाच्या दिवाळीतली फक्त ही दुसरी भेट आहे। कौटुंबिक कारणामुळे का होईना पण दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। राजकीय युतीच्या दृष्टीने हे प्रत्येक पाऊल पुढे जवळ टाकलं जातंय असं म्हणता येईल का? नक्कीच जर पाहायला गेलं तर परवा जर पाहायला गेलं तर नेस्को म्हणजे रविवारी नेस्को सेंटरमध्ये राज ठाकरेंचा मोठा मेळावा झालेला होता। त्या मेळाव्यामध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ज्या सूचना होत्या मतदार याद्यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या होत्या आणि आपल्या सहकारी पक्षांना म्हणजे जे विरोधी पक्ष जे मतदार याद्यांना विरोध करतायत त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करा अशी सुद्धा आदेश होते ते राज ठाकरेंनी स्वतः दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी जर पाहायला गेलं तर आज संपूर्ण विभाग प्रमुख असू दे त्यांचा सुद्धा मेळावा कुठेतरी वरळीमध्ये बोलवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण जे विरोधी पक्ष नेते होते किंवा खास करून जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू असू देत, हे दोन्ही बंधू कुठेतरी आता कौटुंबिक नंतर राजकीय सुद्धा युतीबाबत जे आहेत ते कुठेतरी स्पष्टीकरण देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सध्या उद्धव ठाकरे एकटेच आहेत। उद्धव ठाकरे सध्या ही दिवाळीची दुसरी भेट आहे आणि दिवाळीच्या दुसऱ्या भेटीत त्यांचा कौटुंबिक जो वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी खरं तर उद्धव ठाकरे हे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण या दिवाळीच्या क्षेत्रात दोन वेळा ही संपूर्ण कौटुंबिक भेट आहेत। कौटुंबिक अर्थात म्हणता येईल तो सोबतच राजकीय चर्चा होत असेल। खरं तर सध्याची हीच महत्वाची बातमी आहे की उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या घरी सध्या आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नंदकिशोर, उद्धव ठाकरे एकटेच आहेत की त्यांच्यासोबत आणखी कुणी आहेत? कोणी नेते, कोणी कुटुंबातले सदस्य आहेत का? नाही, जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंची एकच जी गाडी होती ती सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळते। सोबत त्यांचे संपूर्ण त्यांची जी फॅमिली आहे ती अद्याप आपल्याला समजलेलं नाही की त्यांची फॅमिली आहे का। मात्र दृश्यामध्ये आपण पाहतो की उद्धव ठाकरे एकटेच जे आहेत ते उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।
राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे. आणखी एक कौटुंबिक कारण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी. म्हणजे गेले अनेक वर्ष हे सोहळे खरं तर आपापल्या घरी होत आहेत, मात्र ठाकरे बंधू त्यासाठी एकत्र आलेले नव्हते. आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही बंधूंचं एकत्र येणं एका राजकीय युतीची नांदी म्हणायला हवी. नंदकिशोर, संपर्क होत नाही नंदकिशोर यांच्याशी. मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावरती आलेले आहेत. राज ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या काकी मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ते इथे आलेले आहेत. मनसेचे नेते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत.